पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हिच्या डोक्यात चक्र सुरू झालंय, म्हणजे नक्कीच काहीतरी घोळ आहे। अगं नेत्रा, इथे काय करतेस? जा ना, त्या शॉपिंग बॅग्स ठेवून ये तुझ्या। जा। काय ग नेत्रा, काय होतंय तुला? पाणी हवंय का? काही त्रास होतोय का तुला? इतका घाम का आलाय? नेत्रा, एक काम कर, तू बस आधी, चल बस। ते बॅग दे इकडे। अद्वैत, आज तू दुपारी घरी जेवायला? अरे बासुंदी केली ना सासूमाने। बासुंदी? हो। काही खास आहे का? टॉप सिक्रेट म्हणाले ते। सिक्रेट? असू दे, पण मी 2 वाट्या बासुंदी खाणार। मी पण नेत्रा, तू ओकेस ना? तर काही त्रास नाही होत? नाही, जरा गरगरत होतं मला। अगं गरगरतय तर जाऊन आराम कर, 10 मिनिटांनी येऊन जेव मग। नाही, त्यापेक्षा तू जेवून घे, तुला बरं वाटेल। हा, मी वाढते तुला। आई चला। आई, किती वेळ अजून? भूक लागलीये मला। 2 मिनिट झालं। लवकर आण, आय कांट वेट। साहेब, ते बासुंदी तुम्ही तू एकदा खाऊन बघ आईच्या हातची बासुंदी, इतकी कमाल करते ना ती। हो ना जी? अगदी बरोबर आहे। एक चमचा मी भरवते, मग तुझी तू खा। नेत्रा, का केलंस तू असं? काय प्रॉब्लेम आहे तुझा नेत्रा? नेत्रा, काय विचारतोय? साहेब, ही बासुंदी खाऊ नका तुम्ही। या बासुंदीमध्ये विष आहे। नेत्रा, काय बोलतेस तू? विष कसं असेल त्याच्यात?
विष आहे या बासुंदीमध्ये? नेत्रा काय चाललंय तुझं? नक्की कुठल्या जगात आहेस तू? या बासुंदीत विष कसं असेल नेत्रा? साहेब मी खरं सांगते, या बासुंदीमध्ये विष आहे. नाही नाही, लक्षात आलंय माझ्या सगळं. म्हणजे आई बी केली ना बासुंदी, म्हणून तिचं म्हणणं आहे की ह्यात विष आहे. तू शेखरला जे काही सांगितलंस ते अजून गेलं नाही का डोक्यातनं तुझ्या? मी माझ्या स्वतःच्या मुलाच्या जीवावर उठेल असं वाटतंय तुला? मी विष घालेन या बासुंदीत? आई तू प्लीज शांत हो. नाही नाही आधी नाही. हिला वाटतंय ना मी ह्या बासुंदीत विष घातलंय, मग जे काही बरं वाईट व्हायचं ते माझं होऊ दे. मी पिऊन दाखवते बस. नाही 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 काय? नाही, 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 तू नाही, थांब ना. नाही, थांब. नाही, तुम्ही नाही पेटले. नेत्रा, माझं राहू दे. नाही कोणीतरी थांबवा त्यांना. नाही आधी. छळ वाढलायस का माझा? काय सिद्ध करायचंय तुला नक्की? मी विष टाकलंय बासुंदीत असं म्हणणं आहे ना तुझं? पण मग मीच प्यायली ती. आहे ना मी जिवंत. हात जोडते भाई तुझ्या समोर, पण प्लीज असं छळवात नको मांडूस माझा. नेत्रा, अगं एका आईवर आरोप करतेस तू. काही वाटतं का तुला? नेत्रा काय प्रॉब्लेम आहे तुझा, सांगा ना. आई प्लीज तू शांत हो. प्लीज शांत हो. रुपाली शांत हो. शेखर आला ना, मी सांगते त्याला. हं, शांत हो बाळा, रडू नकोस, रडू नकोस. नेत्रा तू तुझ्या रूम मध्ये जा प्लीज. साहेब साहेब त्यांना लवकर लवकर डॉक्टरांकडे घेऊन जा. मी खरं सांगते यामध्ये विष होता. त्यांना लवकर डॉक्टरांकडे घेऊन जा कोणीतरी. अगं बाई नाहीये त्या बासुंदीत विष. किती वेळा सांगायचं तुला? मी आहे ना जिवंत अजून. किती घाणेरडे आरोप करतेस ग माझ्यावर. आई प्लीज शांत हो. शांत. नेत्रा तू प्लीज तुझ्या रूम मध्ये जा. शांत हो बाळा. प्लीज शांत हो. आई शांत हो. नेत्रा तुला एकदाही असं वाटलं नाही माझ्याशी बोलावं? साहेब माझ्याकडे तेवढा वेळच नव्हता. पण एकदा तरी माझ्याशी बोलायला हवं होतंस तू. साहेब मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते. देवी आईने मला संकेत दिला होता. मला दिसलं होतं आणि मला संकेतात जे काही दिसतं ना ते तसंच्या तसं घडतं. कधीच काहीच चुकलं नाहीये.
काहीच चुकलं नाही. तुला कळते तू काय बोलतेस ते. त्या दिवशी तू मला म्हणालीस की रुपालीचा पहिला नवरा कुठे राहतो तुला माहिती आहे, तुला कळलं त्याबद्दल. म्हणून मी तुझ्यावरती विश्वास ठेवून रुपालीवरती अविश्वास दाखवून तिला तिकडे घेऊन गेलो. काय झालं? चुकलं. आता काय कळलं? चुकलं, सगळं चुकलंय नेत्रा. तू रुपालीवरती आळ घेतलास की तिने बासुंदीमध्ये विष मिसळलं, पण खरं तर तसं काहीच नव्हतं. तुझ्या या अशा वागण्यामुळे घरातले सगळे डिस्टर्ब झालेत. तू मला सांग ना, मी तुझी बाजू प्रत्येकाला कशी पटवून देऊ? आई हट्ट धरून बसली तुला घराबाहेर काढ म्हणून. तुला कसं समजावू मी? मला कळते की तुला अद्वैतची काळजी वाटते, समजतंय मला. पण याचा अर्थ असा नाही होत ना की तू उठसूट रुपालीवरती संशय घेशील. साहेब, हा संशय नाही आहे. तुला कळते तुझं काय होतंय नेत्रा? काय तू अद्वैतचं रक्षा कवच आहेस म्हणून तुला सतत असं वाटतं की अद्वैतवरती हल्ला होणार आहे, त्याचं काहीतरी वाईट होणार आहे. मी अद्वैतच्या बाबतीत किती पॉझिटिव्ह आहे तुला माहिती आहे. मी त्यावेळेला घरातल्या प्रत्येक माणसावरती संशय घेतला होता. माझं घर तुटता तुटता वाचलंय नेत्रा, तुझ्या समोर घडलंय. हे बघ प्लीज, ह्यापुढे तुला काही संकेत आला, तुला काही वाटलं, आधी मला सांग. काही काळ तरी परस्पर निर्णय घेऊ नकोस. मला ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नाहीये. कळते का तुला? आणि त्या रुपालीची अवस्था काय झाली जाऊन बघ एकदा. डिप्रेशन मध्ये गेल्यासारखी वागते ती. धड काही खात नाही, पीत नाही, बोलत नाही. तिला खूप त्रास होतोय त्याचा. मला नाही कळत साहेब हे कसं होतंय, हे का, हे असं कसं झालं मला खरंच नाही कळत आहे. कारण देवी आई मला जेव्हा केव्हा संकेत दाखवते तेव्हा सगळं तसंच्या तसं घडतंच. आणि मला दिसलं होतं की रुपाली बाई साहेब त्या बासुंदीच्या वाटेत विष टाकत होत्या. मला दिसलं होतं. हो, विष टाकलं होतं मी, पण बंटी ती बासुंदी मी घेऊनच गेले नाही. काय सांगतेस काय ताई? म्हणजे नेत्राला हे सगळं आधीच कळलं होतं? हो ताई, नेत्राला मी डेंजर समजत होतो, पण ही तर म्हणजे खूपच डेंजर आहे ताई. मला ना सॉलिड टेन्शन आलंय. मी असताना टेन्शन घ्यायची काय गरज आहे बंटी? नाही तसं नाही. हे बघ, एक गोष्ट लक्षात घे बंटी, ह्या सगळ्या प्रयोगानंतर आपल्याला कळलंय की तिला पुढे घडणाऱ्या गोष्टी कळतात. हो, म्हणूनच अद्वैत, केतकी, म्हातारा ह्या सगळ्यांना वाचवायला ती पोहोचली ना. म्हणजेच तिला अनिल बद्दल सुद्धा कळलं असणार, म्हणून ती माझ्या मागावर आली बंटी. हा बरोबर आहे. म्हणजे आपण या सगळ्याला योगायोग समजत होतो, पण बहुतेक ना त्या नेत्राकडे ना कुठली तरी दैवी शक्ती आहे. हो, दैवी शक्ती आहे हे नक्कीच. ही नेत्रा नक्की माणूसच आहे ना? ताई, माझा ना विश्वासच बसत नाहीये. कसं शक्य आहे हे सगळं? बंटी, सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकदम नाही शोधता येणार. एक एक प्रश्न सोडवत जाऊ, सगळी उत्तरं मिळतील. ठीक आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की, तिला भविष्यातल्या सगळ्या गोष्टी जरी कळत असल्या तरी त्यानंतर काय होणार आहे हे तिला कळत नाही. कशावरून? आजचंच उदाहरण घे. तिला हे कळलं होतं की मी बासुंदीत विष टाकणार आहे, पण तिला त्यानंतर काय होणार हे नव्हतं ना कळलं. आणि जर कळलं असतं तर तिने तो सगळा गोंधळ घातलाच नसता. कळते का तुला? हा, नाही ते सगळं ठीक आहे ताई, पण म्हणजे तिला अर्धवट कळू दे, सगळं कळू दे. आपल्या डोक्याला तर त्रास आहेच ना. म्हणजे काही झालं तरी आपण काहीच करू शकणार नाही होत ताई. असं नाहीये बंटी. मार्ग शोधायला हवा. योग्य मार्ग शोधला तर सगळ्या गोष्टी साध्य होतात. त्यासाठी तोडगा काढायला हवा बंटी. असा तोडगा की जो नेत्राला तिच्या वरदानाच्या जाळ्यात गुरफटवून टाकेल.
आता बघ बंटी, या नेत्रा नामक रक्षा कवचाचं मी कसं माकड करते ते. आई, बंटी, अद्वैत आलाय बहुतेक. मी ठेवते फोन. हा. आई, आई, काय झालं? तू अशी एकटी का बसलीयस आणि ते लॉक करू? काही नाही, मला थोडी शांतता हवी होती. आई, आई ऐक, तू प्लीज अशी एकटी नको बसत जाऊस. मला थोडा माझा शांत वेळ हवा होता आधी. म्हणजे घर इतकं भरलेलं आहे पण खूप एकटं वाटतं कधी कधी. आई, डोंट एव्हर से दिस अगेन. तू एकटी आहेस, आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बरोबर. हा, चल ये बस खाऊन घ्या आधी. नाही आई, अँड प्लीज डोंट क्राय. चल खाऊन घे. नको आधी, मला इच्छाच नाहीये खायची. खरंच नको. खूप वाईट वाटतंय रे. म्हणजे जे काही घडलं ते शेखरनं सांगितलं मी सगळं. तर इथे माझ्या बरोबर थांबायच्या ऐवजी निघून गेले ते. नेत्राकडे गेले असतील बहुतेक. बघ, बाबा गेले तर जाऊ देत, मी आहे ना इथे. पण माझं एकदा ऐकशील? सगळ्यात आधी खाऊन घे. खरंच नकोय रे मला. मी भरवलं तर नाही खाणार आहेस का? असं नको न करू आधी. आई प्लीज, थोडं. आई, हे बघ, नेत्रा आज जे काही वागली ते माझ्यासाठी सुद्धा शॉकिंग आहे. डॉक्टरांकडे नेऊन आणल्यानंतर मला असं वाटलं होतं की तिच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होतीये, बट आय रिअली डोंट नो ती परत असं का करते. मी जेव्हा तिला सायकॅट्रिस्टकडे घेऊन गेलो ना, तेव्हा मी या सगळ्याची आयडिया दिली होती त्यांना. सगळं सांगितलं होतंस तू? हो आई, सगळं सांगितलं होतं मी त्यांना. सांगितलं होतं की ती रक्षा कवच म्हणून माझ्या बरोबर असते. हे पण हे सगळं बाबांना माहिती नाहीये. नाही, पण मग काय म्हणाल्या काय डॉक्टर? डॉक्टरांना लगेच रूट कॉज समजलं. ते म्हणाले तिला माझा जीव वाचवायचा आहे, माझ्या जीवाची जबाबदारी सतत तिच्यावर असते. हे असे विचार सतत तिच्या मनात सुरू असतात आणि या एकाच विचारात अडकून राहिल्यामुळे तिच्याकडून कदाचित हे सगळं असं होत असेल. पण हे सगळं किती धोकादायक आहे आधी. तिच्यासाठी आहेच, पण घरातल्या आपल्या सगळ्यांसाठी पण आहेच ना. आई, आय सेकंड दॅट. पण हे सगळं बाबांना कोण समजवणार? ते ऐकूनच घेत नाहीयेत. काय झालं? कसला विचार करतोस? आई, जर दुसऱ्या बाजूने विचार करून बघितलं ना, तर आपण नेत्राला हेल्प करायला हवी. आपण तिला असं वाऱ्यावर नाही सोडून देऊ शकत. तिला आपण या सगळ्यातून बाहेर पडायला हेल्प करूया ताई. डॉक्टरांनी सांगितलंय तिला आयसोलेटेड ठेवू नका, तिला माणसांमध्ये इन्व्हॉल्व्ह करून घ्या, तिला बिझी ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा विषय परत तिच्या समोर नको. एनिवे, मी उद्या तिला पार्टीला घेऊन जातोच आहे. लेट्स सी, गुड फॉर हर. फक्त एकच सांगेन आधी की तू तुझ्या बाबांसारखं नको वागूस. मला समजून घे आधी. आई, काहीही झालं तरी मी तुला सोडून जाणार नाहीये. पण तुला स्वतःला सावरायला हवी. आमच्या सगळ्यांसाठी तू इम्पॉर्टंट आहेस. आय विल मेक शुअर की हे असं परत पुन्हा कधीच होणार नाही. बट यू हॅव टू बी स्ट्रॉंग. खाऊन घे. आता दुसरा काही उपायच नाहीये.
नेत्राला आता घराबाहेर काढून चालणार नाही. जोपर्यंत नेत्राचं रहस्य कळत नाही तोपर्यंत तिचं काहीच करता येणार नाही.